थांब थांब असता नाही आधीपासून बघा असतो. तर कसं काय मंडळी, तर मंडळी मी तुमचा लाडका सिद्धू टेकुडे आणि आज रविवार असल्यामुळे आपल्या दिवसाची सुरुवातच उशिरा झाली. सगळ्यात पहिले आपण आंघोळ करून डायरेक्ट नाश्त्याला आलो. नाश्त्याला आज होता इडली सांबर. त्यानंतर आपला एक मित्र आला होता, मग आपण त्याला भेटायला ग्राउंडवर गेलो. रविवार माझ्या हॉस्टेलच्या पोरांच्या जीवनातला सगळ्यात दुःखद दिवस, कारण ह्या दिवशी त्यांना कपडे धुवून रूमची साफसफाई करावी लागती. त्यानंतर जेवण आलं होतं. मग आज जेवणामध्ये होतं छोले, राईस, चपाती आणि खीर. त्यानंतर जेवण वगैरे झालं ना आपण आलो हनुमान दादाच्या दर्शनाला. आणि हनुमान दादाचं दर्शन घेतलं स्वतः शनिदेव सुद्धा आपल्याला काही करू शकत नाहीत. याचा अर्थ असा नाही की मी शनी महाराजांना चॅलेंज करतोय. ऑलरेडी माझं आयुष्य उलट पालट चालू आहे, कारण कर्म करायला गेलं का कांड होतंय. त्यानंतर आम्ही आलो बाजारात हिंडायला. त्यानंतर आमच्या ध्यानात आलं का आपल्याला इथं घेण्यासारखं काहीच नाही आणि आपण हॉस्टेलला असल्यामुळे आपल्याला कशाची गरज पण नाही. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याकडे पैसेच नाही. मग म्हणलं आपलं चुपचाप हॉस्टेलकडे निघा. ग्राउंडवर आल्याच्या नंतर पाहिलं का पोरं चालले ते क्रिकेट खेळायला. हॉस्टेलवर गेल्याच्या नंतर मला आठवलं का आपल्याला उषा आणायला जायचं. मग डायरेक्ट परिधान गाठलं. उषा तर आपल्याला घ्यायच्या होत्या, पण आपल्यापेक्षा जास्त एक्साइटेड साई होता. मग आलो बिल काउंटर पाशी आणि पेमेंट करून निघालोच होतो. तोपर्यंतचे माझे म्हणले का काहीतरी खायला पाहिजे राव. आता खायचं म्हणल्याच्या नंतर नाही कसं म्हणायचं. आणि ऑर्डर दिली, थोडासा वेट केला. ऑर्डर आली आणि खायला सुरुवात केली. एक गोष्ट नोटीस केली, आणि ते म्हणजे खाल्ल्यानंतर या प्राण्यांना पिण्याची गरज आहे. त्यानंतर आलो हॉस्टेलवरती आणि ह्या उशांचं वस्त्रावरण करून घेतलं. आणि कमेंट मध्ये सांगा की या उशीची किंमत किती असेल. अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ